हॅलो हाय नमस्कार, तुमचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत 7व्या मुलीची 7वी मुलगीच्या सेटवर आणि आपल्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी नेत्रा. स्वागत आहे तुझं टेलिगप्पामध्ये. कशी आहेस? मी एकदम मस्त आहे. तू कशी आहेस? मीही छान. तर पहिलं तर मला ना तुला हे विचारायला आवडेल, आत्ता सीन आम्ही बघितला, तुझं बाबांसोबत काहीतरी चांगलं डिस्कशन चाललं होतं, त्यामध्ये तू म्हणालीस की केदार काका आले 26 वर्षानंतर. तर नेमकं काय सीन आहे, कोणाची एंट्री होते आणि काहीतरी ट्विस्ट दर्शकांना बघायला मिळणार आहे, काय सांगशील त्याबद्दल? जे प्रेक्षक सुरुवातीपासून मालिका बघतात त्यांना माहिती आहे की पहिल्या दिवशी जे काही पेरलं आहे मालिकेच्या कथानकामध्ये ते आजपर्यंत हळूहळू उलगडत जातं आहे. तर त्यातलाच एक भाग होता ते म्हणजे केदार काका, केतकी काकूंचा नवरा, जो काही वर्षांपूर्वी अचानक मिसिंग झाला आणि त्यांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण मग कळलंच नाही की ते जिवंत आहेत का ते गेले, कारण त्यांचा कुठेही थांगपत्ता काही लागला नाही. आणि मग कालांतराने आमचा असा विश्वास बसला की रुपाली मात्र म्हणजे ऐश्वर्या नारकर आधी जी भूमिका करायच्या तिने त्यांना काहीतरी केलं आहे आणि सगळ्यांना हळूहळू विसर पडत होता. पण केतकी काकू म्हणजे अमृता रावराणे जो रोल करते ती काही त्यांना विसरत नव्हती. आणि आता जवळपास 26 वर्षांनंतर केदार काका अचानक घरी परत आले आहेत. अजूनपर्यंत त्यांनी आम्हाला सांगितलं नाही आहे की नेमके ते कुठे होते, त्यांनी काय केलं 26 वर्षांमध्ये, पण त्यांच्या एकंदर वागण्यातनं कळतं आहे की त्यांनी खूप भोगलं आहे. त्यांच्या पायाला जखम झाली आहे, ते लंगडत आहेत, जे आधी ते लंगडायचे नाही, ते थोडंसं स्टॅमर करत आहेत. सो अर्थात त्यांनी खूप भोगलं आहे हे आमच्या लक्षात येतं आहे. आणि सो आत्ता दिवाळी सणसुद्धा येतो आहे आणि नेमकं जी व्यक्ती 26 वर्षांपूर्वीच सोडून गेली होती ती आता पुन्हा आली आहे. तर खऱ्या अर्थाने राजाध्यक्षांच्या घरामध्ये सण साजरा होणार आहे यावर्षी. आणि म्हणून ह्या ज्या सीनमध्ये तू पाहिलंस की मी त्यांना कन्व्हिन्स करते की प्लीज असे कोणालाही अस्वस्थ बघायचं नाही मला घरामध्ये, मला सगळ्यांना आनंदी बघायचं आहे. का तर काकांसाठी सगळ्यांनी चेहऱ्यावरती सगळ्यांच्या हसू असलं पाहिजे. सो असा काहीसा सध्या ट्रॅक सुरू आहे आणि केदार काकांची भूमिकेमध्ये आपल्या सगळ्यांना अभिजित केळकरला पाहायला मिळणार आहे. अभिजितबरोबर मी पहिल्यांदाच काम करते. मी आधी त्याच्याबरोबर खूप वर्षांपूर्वी डान्स केला होता, जे त्याच्या अजिबात लक्षात नाही आहे आता. तर बट ती माझी सुरुवात होती आणि माझा तो ऑलमोस्ट पहिला दुसरा डान्स असेल, त्यामुळे मला तसं व्यवस्थित लक्षात राहतं बऱ्यापैकी गोष्टी. सो त्याच्याबरोबर मी पहिल्यांदा काम करते. मी त्याला खूप मालिकांमध्ये पाहिलं आहे आधी. सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे, खूप मजा येते त्याच्याबरोबर सीन्स करण्यासाठी. आणि आय एम शुअर की ह्या एकंदर केदार काका परत आल्यानंतर सुद्धा कथानकामध्ये काहीतरी भरपूर पाहायला मिळणार आहे लोकांना, त्यामुळे स्टे ट्यून्ड. बरं, आता सिरियलमधली दिवाळी सुरू झालीच आहे म्हणू शकतो केदार काकांच्या एंट्रीमुळे. रिअल आयुष्यामध्ये काय सांगशील? तुझी दिवाळीची तयारी वगैरे सुरू झाली आहे का? शॉपिंग करणं म्हणा किंवा बाकी इतर गोष्टी? अजून शॉपिंग वगैरे तर सुरुवात झाली नाही आहे ऑनेस्टली. तसे म्हणजे अगदी शेवटच्या क्षणाला माझी शॉपिंग असते. बट लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे, त्यामुळे ऑफकोर्स मी खूप एक्सायटेड आहे. सुट्टी घेतली आहे 3 दिवस. पाडवा असणार आहे, त्यामुळे नवऱ्याला मी ऑलरेडी सांगून ठेवलं आहे की तयार राहा. सो अशी पूर्वतयारी झाली आहे माझी. पण शॉपिंग मला असं लास्ट मोमेंटला करायला आवडतं. बऱ्याचदा आम्ही ऐश्वर्याताई वगैरे एकत्र बसतो आणि मग ऑनलाईन सगळं शॉपिंग करतो एकत्र. सो ते होईल, आय एम शुअर. त्याच्याबद्दल मला अजिबात टेन्शन नाही आहे. बट खूप एक्सायटेड मी बेसिकलीच मी सणांच्या बाबतीत थोडीशी क्रेझी आहे. मला खूप आवडतं सण साजरा करायला. म्हणजे अगदी इतकं की गेल्या वर्षी मी रेग्युलर शूट करत होते दिवाळीमध्ये सुद्धा. आणि मी असं 10 वाजता वगैरे पॅकअप झाल्यानंतर 10:30 वाजता मार्केटमध्ये जाऊन लाईट्स घेणे, कंदील घेणे. आणि तेव्हा सिद्धार्थही इथे नव्हता, तोही शूट करत होता बाहेरगावी. सो कंदील घेणे आणि रात्री 12-1 पर्यंत सगळं लाईटिंग वगैरे करून मी एकटी एन्जॉय करू शकते. इतकं मला ते लाईटिंग आणि सगळं दिवे वगैरे लावणं फार आवडतं. सो मी ऑफकोर्स एक्सायटेड आहे. आणि यावर्षी अजून मोठं कारण म्हणजे आमच्या घरी नवीन पाहुणी आली आहे. सो एकंदरच आमच्या घरी सुद्धा आत्ता ऑलरेडी 1 महिना आधीपासून दिवाळी सुरू झाली आहे. सो येस, खूप जास्त छान जाणार आहे. बरं, तुमचा लहानपणीचा काही किस्सा सांगशील का? आता तरी शूट असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून जितका वेळ देता येईल तितका वेळ द्यावा लागतो. पण आधी बालपणात तुम्ही कशी दिवाळी साजरी करायचात आणि त्यावेळीचे काही किस्से, काही आठवणी तू शेअर करशील? तसे बरेच आहेत, पण आत्ता नुसतंच सांगायचं झालं तर बेसिक आम्ही दिवाळी म्हणजे मला ना लहानपणी दम्याचा खूप त्रास होता, त्यामुळे मी घराबाहेर पडायचे नाही फार. कारण बाहेर पडले की धूर, आणि धूर म्हटलं की मला लगेच त्रास सुरू व्हायचा. त्यामुळे मी घरच्या घरी करायचे जे काही करायचे ते. त्यामुळे मला आजही ते घरी बसणं असतं ना आणि पाहुण्यांना घरी बोलवणं, ते आजही मला आवडतं. थोडं मला आवडत नाही धुरात बाहेर पडा, इकडे काहीतरी फुटतं, इथे काहीतरी फुटतं, ते मला थोडी भीती वाटते आजही त्या गोष्टींची. बट त्यामुळे मी मोस्टली घरात असायचे. नवीन कपडे घालणं, नवीन पप्पांनी, कारण की तेव्हा असं असायचं की तुम्ही सणालाच जे काही कपडे घेणार ते.
म्हणजे बर्थडेला एक ड्रेस येणार, मग प्रत्येक सणाला एक एक ड्रेस येणार. सो ती एक एक्साइटमेंट असायची. आणि आमचं दुकान आहे डोंबिवलीमध्ये, खुशबू नॉवेल्टीज, आत्तापर्यंत सगळ्यांना माहिती आहे त्याबद्दल. तर लक्ष्मीपूजनाला आम्ही तिथे जायचो, तिथे लक्ष्मीपूजन व्हायचं. मग मिठाई खा, मग बाजूच्या सगळ्या दुकानांमध्ये मिठाई द्या आणि मग घरी या मिठाई घेऊन. हे एक आमचं रिच्युअल असायचं. पहिल्या अंघोळीला आम्ही सकाळी सगळे उठणार आणि आमच्या गावी फटाके वगैरे फोडायचे. आमच्या गावी एक घर आहे, तिथे माझे काका राहतात, माझी बहीण राहते. सो त्यांचा सकाळी सकाळी फोन यायचा उठवण्यासाठी, अरे काय उठलात की नाही वगैरे वगैरे. मग छान आपलं अभ्यंग स्नान करायचं, उठणं वगैरे लावून, आणि मग त्यानंतर कारीट फोडायचं, ते खायचं. आणि आमच्यासमोर आहे ना एक किस्सा सांगायचा, तर ख्रिश्चन्स राहायचे. सो त्यांना हे सगळं काही माहीत नव्हतं की असं कारीट वगैरे फोडणं असतं. तर दिवाळी म्हटल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे फराळ घेऊन जायचो. तर एक वर्ष तिकडे माझा मित्रही होता. एक वर्ष मी कारीट पण फोडून मस्त कट करून दिलं त्यांना की हे आमच्याकडे फळ मिळतं म्हटलं, आणि हे प्लीज तुम्ही खाऊन बघा. आणि त्याने विचारलं, ते अख्खा म्हणजे अगदी एवढंसं जिभेला लावलं तरी ते इतकं कडू असतं, त्याने अख्खा पीस खाल्ला होता. आणि त्याने मला खूप शिव्या घातल्या होत्या. सो अशी मस्ती केली आहे. हातात फटाके घेऊन फोडणं वगैरे ते एक थ्रिल असायचं. तर तासंतास ते भिंतीला असं फोडत राहणं, अशा काही काही गोड आठवणी आहेत. आता तू म्हणतेस तर एक आठवतं मला, एक दिवशी खुशबूला गंगावन वगैरे सजणं एकदम नटुरडी, तिला फार आवडायचं. तर एक दिवशी असंच फटाके उडाला, कोण गंगावनला होतं, तर गंगावनला न आली आणि नंतर इथनं जळायला सुरुवात झालं गंगावन वगैरे. तर अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आठवतात. आणि सगळ्यात गुड आठवण म्हणजे 3 वर्षांपूर्वी जेव्हा दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला राघवचा जन्म झाला होता, खुशबूचं पहिलं बाळ. सो ते एक खूप स्पेशल दिवाळी होती आमच्या आयुष्यातली. तर अशा छोट्या मोठ्या काही आठवणी आहेत. खूप छान, खूप छान. बरं, तू सांगितलंस की पूर्वतयारी, तू सांगितलंस आधीच की तुला काय गिफ्ट हवं आहे पाडव्याला वगैरे, पण तू काही गिफ्ट वगैरे देणार आहेस त्याला? कारण पहिली दिवाळी आहे असं. हे माहीत नव्हतं मला. आय होप तो इंटरव्ह्यू बघणार नाही. नाही, मला असं आमच्यामध्ये सतत गिफ्ट देणं घेणं सुरूच असतं. फक्त ह्यावेळेला मला असं, तो काय करतो की हां तुला मग काय आवडतं, आपण जाऊया घ्यायला. तर मला असं हवं आहे की त्याने यावेळेला मी ओवाळलं की माझ्या हातात काहीतरी द्यावं. सो मला ती मोमेंट हवी आहे, म्हणून मी त्याला सांगितलं आहे इन ॲडव्हान्स. आणि आता तू म्हणतेस तर मग मी बघेन, कारण की त्याच्याकडे कायम लिस्ट तयार असते की त्याला काय काय हवं आहे. माझं तसं काही नसतं. मला असं विचार करायला लागतं काय हवं आपल्याकडे, काय नाही आहे, असं मला पटकन सुचत नाही. पण त्याची तसं तू म्हणतेस तर माझ्याकडे लिस्टच आहे, त्यातलं काहीतरी मी घेईनच त्याच्यासाठी. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि एवढ्या सगळ्या तुझ्या आठवणी शेअर केल्याबद्दल. फक्त जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील मालिकेबद्दल आणि दिवाळीच्या शुभेच्छा? मी हे सांगेन की तुम्ही मालिकेला आत्तापर्यंत भरभरून प्रेम दिलं आहे. मालिका आता लवकरच 700 भागांचा टप्पा गाठणार आहे आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे. सो थँक्यू सो मच. असंच मालिकेला प्रेम करत राहा. आणि तुम्ही बघताय की दर काही दिवसांनी काहीतरी नवीन घेऊन येते मालिका तुमच्यासाठी, नवीन नवीन धक्के देते तुम्हाला. तर असंच मालिका पाहत राहा, मालिकेवर प्रेम करत राहा आणि आम्ही तुमचं असंच मनोरंजन करत राहू. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.